मुंबईत महापौरपदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट आज स्थापन करणार। गटनेतेपदासाठी यामिनी जाधव, कृष्णा विश्वासराव आणि अमेय घोलेंच्या नावाची चर्चा। गट स्थापन केल्यास नगरसेवक फुटीची भीती टळणार। शिवसेनेचे नगरसेवक 2 दिवसांपासून ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेना सक्रिय। शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कोणीच बाहेर जाऊ नका अशा सूचना। उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनावणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा। शिंदेंची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र। भिवंडीत भाजपचा पराभव केलेल्या विजयी उमेदवाराच्या घरावर दगडफेकीनंतर कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयात घुसून हाणामारी। मी केंद्रीय मंत्री तर फडणवीस मुख्यमंत्री, हा विदर्भासाठी सुवर्णकाळ, त्यामुळे विदर्भातील प्रत्येक समस्या सोडवल्या जात आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। जोवर भारताची वाटचाल धर्माच्या मार्गावरून होत राहील तोपर्यंत भारत विश्वगुरू असेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। धर्माचं सारथ्य असलेल्या मार्गावरून चाललो तरच सुरक्षित प्रवास शक्य, भागवतांचं विधान। बिहार सरकार मुंबईत बिहार भवन बांधणार। 30 मजली अत्याधुनिक भवनासाठी 314 कोटी रुपयांचा खर्च। बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांना होणार फायदा। डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखलं। मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाची कारवाई। लुकआउट नोटीस अद्याप रद्द न झाल्यानं इमिग्रेशन विभागानं रोखलं। मेट्रोच्या कामामुळे मुंबईत 44 तास पाणीबाणी। मेट्रो 7A साठी अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवला। काटकसरीनं पाणी वाचवण्याचं आवाहन। मालेगाव मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी, 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी।